अजित पवार आणि एकंदरच सिंचन घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली असल्यानं आता ईडी या प्रकरणाचा तपास करणार. त्यानुसार गेल्या महिन्यात ईडीनं सिंचन घोटाळ्यासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे एसीबीकडून मागून घेतली. त्यानंतर एसीबीनं सिंचन घोटाळा चौकशीत अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे का, दिली असेल तर कोणत्या आधारे दिली त्याचं स्पष्टीकरण ईडीनं एसीबीला विचारलं. त्यावरती एसीबीनं सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना कोणतीही क्लीन चिट दिलेली नाही. अजित पवारांच्या आरोपांचा अजूनही तपास सुरू असल्याचं ईडीला कळवलं. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचं भूत अजित पवारांच्या मानगुटीवरून उतरेल असं दिसत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या घोटाळ्या प्रकरणाची अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. विशेष म्हणजे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली होती. या प्रकरणी काही शासकीय अधिकाऱ्यांना एसीबीने अटक केली होती, पण अजित पवारांची यामध्ये भूमिका काय आहे हे तपासण्याकरता लाचलुचपत विभागाकडून ईडीनं कागदपत्र मागवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.